प्रचंड देवजी, आज त्या अपशकुनी भीमरावाला त्याची कुवत समजेल जेव्हा कोर्टात कोणीही वकील त्याची केस नाही लढणार. काय वहिनी? नरोत्तम, असं समज की आपलं जिंकणं निश्चित आहे. माहिती आहे मला, आपला विजय सुनिश्चित आहे प्रचंड देवजी, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात. तसं प्रचंड देवजी, मला वाटलं होतं की भीम त्या वकिलाशी बोलेल जिथे आम्ही एकत्र काम करतो, परंतु तो महामूर्ख म्हणतोय की नाही, मी वकील साहेबांशी बोलणं करणार नाही. मंदबुद्धी. सोड ना त्याला. तसंही उल्हासजींनी जो वकील ठेवलाय तो खूप मोठा वकील आहे. आम्हाला अपेक्षा आहे की तो पहिल्याच सुनावणीत चाळीचं काम थांबवेल आणि मग तारखेवर तारीख. हे बरोबर होते. तारखेवर तारीख. बस 8-10 तारीख आणि मग हे सगळेच्या सगळे हरून फुटले जातील. तसे प्रचंड देवजी, चाळीतल्या बाकीच्या लोकांची मला काही घेणं देणं नाही. सगळेच्या सगळे पावसाळी बेडूक आहेत. काही दिवस उड्या मारतील आणि मग सगळे शांत. चिंता आहे मला त्या भीमरावाची. खूपच वाकडा माणूस आहे, खूप हट्टी पण आहे. सर्वजण पराजित होतील पण तो पराजित होणार नाही. त्या भीमरावसाठी काहीतरी केलं पाहिजे प्रचंड देवजी. त्याची काळजी नाहीये आम्हाला. एकदा सगळे निघून गेले ना, तर मग त्या भीमरावला पोत्यात बांधून समुद्रात फेकून देऊ. धन्य आहात तुम्ही धन्य आहात प्रचंड. चहा झाला? चल, आता आम्हालाही उल्हासजींसोबत न्यायालयात जाऊन त्या वकिलाशी बोलायचं आहे. आणि तूही आता तुझ्या वकिलाकडे जा. हो, चल निघूया. अरे अरे अरे, थांब 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 थांब. भीमराव, ये आमच्या मागे मागे. ही आहे तुझ्या खालच्या जातीची लायकी. तुम्ही खालच्या जातीचे जन्मालाच यासाठी येता की आमच्या मागे मागे येऊ शकाल. कळलं? प्रचंड देवजी, जरा हा बी विचार करा की आम्ही समजे एकत्र रस्त्यावर तर आलोय आणि आज ना उद्या पुढे बी निघून जाऊ. काका, आवेशात येऊन बोलू नका. आता ह्यावेळी आपलं ध्येय ह्यांच्या पुढे जाणं हे नाहीये, तर आपापलं घर मिळवणं आहे. चला. अरे चल रे. नरोत्तम, हा सर. हा भीम का नाही आला आज? माहिती नाही सर. काही झालं तर नाही ना? वेळेचा खूप पक्का आहे, कधी उशीर करत नाही. नाही सर, काय बोलत आहात? आळशी आहे, कामचोर आहे सर. सर, खालच्या जातीच्या आणि गरीब लोकांच्या जीवनात अडचणी तर येतच असतात, परंतु सर हा भीमरावना मुद्दाम अडचणी निर्माण करतोच आणि मग त्यात अडकतो तो. बघा, येऊन हेच बोलेल की कुठल्या तरी अडचणीत सापडलो होतो.
सर, मी या भीमरावच्या नसा नसा ओळख. कॉलेजमध्ये सोबत आहोत. महिन्यात सर 2-4 दिवस कॉलेजला येतो आणि बाकीच्या दिवशी असेच सापडण्याचे नाटक करत असतो. सर, खूप त्रासतोय सर. नरोत्तम, तसंही हा तुझा वैयक्तिक विषय आहे. तरीही एक गोष्ट सांगेन, भीमाच्या प्रती जास्त विष बाळगू नकोस. कारण विष बाळगण्यासाठी स्वतःच्या आत विष ठेवावं लागतं. आणि विचार कर ना, ज्या विषाच्या 2 थेंबांनी एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो, त्या विषाचा स्रोत ज्यामध्ये असेल त्या माणसाचं काय होत असेल. आई आई मला काय माहित नव्हतं. जेव्हा माहित झालं काम सोडून आले. सरकारी बॅरिस्टरने केस लढण्यास नकार दिलाय. भीमपोरा, लोक म्हणत आहेत की विरोधी वकील लय मोठा वकील आहे. आपल्याला फक्त सत्याची साथ द्यायची. मग समोर मोठा वकील असू नाही तर कुणी बी, त्यानं काय फरक पडतोय? तू विचार कर ना, जर तुझ्या वकिलाकडे गेला असतास तर ही वेळच आली नसती. काय झालं? वकील नाही सापडत आहे? अशाने तर 2 मिनिटात केस हराल बिना वकिलाचे. आणि त्यानंतर तुम्ही सरळ आपल्या घरी जा. अरे उल्हासजी, आता तर या लोकांकडे घरही नाहीये ना? ओ हो. आता तर यांचं घर ते चाळीच्या बाहेर राहतात भिकाऱ्यांसारखं. तेच आहे ना? हो ना? आज रात्री आम्ही येऊ तिथे चाळीत आनंद साजरा करायला. मजा येईल भीमराव. निघूया. चला. भीम, पोरा, आता काय करायचं? भीम, कायम तुझ्या हट्टामुळं सगळ्यांच्या इच्छेवर पाणी पडतंय. मी आता समजत होती की तू आमचं घर मोडत आहेस, पण आज तू वकिलाला बी बोलवलं नाहीस. जर आज या सगळ्यांना घर नाही मिळालं तर याचा जबाबदार फक्त तू असणार. बस जिजाबाई, हे कसं होईल? भीमनी तर आधीच सांगितलं होतं सगळ्या गोष्टी लिखित होतील, तेव्हा तुम्हाला नाही कळलं. आता तुम्ही त्याला गुन्हेगार असल्याचं ठरवताय. नाही भीम, तू दोषी नाही असू शकत. अहो न्यायाधीश आलेत, लवकर जा. आता काय करू मी? कोण लढणार ही केस? मी केस लढणार. सर, भीमराव, तसे तर समजदार समजतो स्वतःला. इतकी समज नव्हती की सर्वात आधी येऊन मला सांगावं. भले व्हावे त्या प्रचंड देवच्या बायकोचे. वकील साहेब, तो भीम. काय झालं भीमाला? तसंही उल्हासजींनी जो वकील ठेवलाय तो खूप मोठा वकील आहे. आम्हाला अपेक्षा आहे की तो पहिल्याच सुनावणीत चाळीचं काम थांबवेल. तुम्ही त्याची मदत करा. तुम्ही घाबरू नका, काही नाही होणार त्यांना. सॉरी सर, क्षमा करा मला. पण त्यावेळी मला असं वाटलं की ह्या केसबद्दल जर मी तुम्हाला येऊन सांगितलं तर स्वार्थी सिद्ध झालो असतो. खूप विचार करतोस. चल. चला.
अरे तुम्ही सगळे कुठे निघालात आहात? खालच्या जातीच्यांना न्यायालयात असा प्रवेश नाहीये. तुम्ही सगळे इथेच थांबा. तुमचा वकील जाऊन आत बोलेल. वकील साहेब तुम्ही जात. अहो पण आमची केस सुरू होणार आहे, आमच्याबद्दल निर्णय होणार आहात आणि आम्ही बाहेर कसे थांबणार? आमच्याशी वाद कशाला घालतोयस? नियम हाच आहे. मला नियम नका सांगू. भीमराव, आता ही वाद घालण्याची वेळ नाहीये. मी आज जाऊन पाहतो. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. सर सर तुम्ही आमची शेवटची आशा आहात सर. आम्हाला आमचे घर परत मिळवून द्या. भीम, वकील साहेब आपली केस जिंकतील ना वा? मला तर नाही वाटत. मी तर आत्ता बी म्हणतोय की केस बीस लढून काय फायदा नाही. सरळ साहेबांचं पाय पकडून माफी मागूया, तर त्यानं सगळं काही ठीक होईल. काय विचित्र माणूस आहे हा. ज्या माणसाने आपल्याला बेघर केलं, कोर्टाच्या समोर आणून उभं केलं, म्हणतो त्याचे जाऊन पाय पकड. वा. ए कोण? आणि त्यांच्या संघ लढून तू काय करणार? तुला काय वाटतं त्यांच्या संघ लढून तू वरच्या जातीच्या बरोबर होणार? तुला तर मी अद्दल घडूनच राहील तुझ्या तर. अरे असं करू नका. शांत व्हा. एकमेकांशी भांडण्याची वेळ नाहीये ही. बस. अरे या माणसाला तर अजिबात सोडणार नाही मी. याच्या तर याला तर मी जिवानीशी मारन. काय करतोयस? यावेळेस आपण सगळेच तरासात हाव. तुम्ही लोक असं भांडाल तर आपल्या अडचणी अजून वाढतील ना. शांत व्हा आता. गुपचूप उभे राहा इथे आणि निर्णयाची वाट पहा. आणि तुम्ही सगळे घेऊन जा यांना इथून. ये तू इकडे. जा घेऊन जा त्याला इथनं. चला घेऊन चला यांना. इकडे चल. कळत नाहीये आत काय चालू असेल. बघायला पण जाऊ दिलं नाही. बघायला जाऊ दिलं असतं तर समजलं तरी असतं आत काय चालू आहे ते. चांगलंच होईल. तुम्ही काळजी नका करू. आता वकील साहेब येतील आणि सांगतील आपण केस जिंकलोय. नक्की असेच होणार. हे घ्या. खूप ऊन आहे. तुम्ही दोघे सरबत प्या. अरे काय विचार करताय? हा विचार नका करू की मला कसे वाटेल. मला काही अडचण नाही. मी आता तुम्हा दोघांना वेगळ्या जातीचे मानतच नाही. घ्या प्या. नाही ही गोष्ट नाहीये काकू. तर मग तुम्ही त्या सर्वांना पाहताय. ते सर्वजणही उन्हात आहेत. त्यांनाही तहान लागली असेल. जर आम्ही दोघांनी हे प्यायलं तर तिथे जाऊन त्यांच्याशी नजर नाही मिळवू शकणार. सोबत राहण्याचा अर्थ तर हाच असतो ना की एकमेकांचं दुःख, त्रास, तहान, भूक, अडचणी सर्व वाटून घेणे. आणि काकी, या 2 गिलासात आपण सगळ्यांना सरबत नाही वाटू शकत. म्हणून तुमच्या भावनांचा आदर करून तुम्हाला हे परत देतोय. वा भीम वा. तू कमालीचा आहेस. एक माझे पती आहेत जे आजपर्यंत आपल्या पत्नीसोबत कधीच उभे राहिले नाही. आणि एक तू आहेस जो पूर्ण समाजासाठी उभा आहेस. माझे पतीच काय, समाजासाठी दुसरं कोणी उभा राहत नाही. हेच तर बदलायचंय काकू. हेच समजून घ्यायचंय आम्हा सगळ्यांना. आम्हा सर्वांना जीवनाचा एक मंत्र बनलं पाहिजे. जगा आणि दुसऱ्यांना जगण्यात मदत करा.
माहित नाही केसचं काय झालं. वकील साहेब पण बाहेर नाही आले अजून. माझं मन तर लई घाबरतंय. जर आपण केस हारलो तर कुठं जाणार आणि कुठं राहणार. हे बघा, तुम्ही लोक लई विचार करू नका. आपण केस जिंकणार आहे, कारण आपण चुकीचे नाहीये. वकील साहेब आलेत. आले आले. काय झालं सर? सांगा ना काय झालं. सांगा ना सर, काय झालंय? झालं असं आहे की वकील साहेब हरले. बाळा, साहेब. अरे बाळा, हा साहेब. अरे चल, आपल्याला बाहेर जायचंय. कुठं? भीमरावाच्या चाळीत. भीमराव खूप मोठमोठ्या गोष्टी बोलून, नगरपालिकेचे नियम आणि कायद्याची पुस्तकं वाचून खूप उड्या मारत होता आणि आज कोर्टात हरला. चल भेटून जरा मजा घेऊया. आता त्याला चांगल्या प्रकारे समजेल की खालच्या जातीचे लोक नियम आणि न्यायालय यांच्याशी काही घेणं देणं नसावं. साहेब मग आता त्या सगळ्या लोकांचं काय होईल? अरे जे पण होईल. नाही म्हणजे त्यांना त्यांची चाळ परत मिळेल का नाही? अरे त्यांची चाळ मिळो किंवा ते सगळे फिरून फिरून भीक मागवत, आपल्याला काय करायचंय? अरे चल जाऊन मजा घेऊया. साहेब जाऊ द्या ना. ते लोक तर तसं लय अडचणीत राहतात. तर ते उल्हास साहेबांनी त्यांच्यासोबत चुकीचं केलं असेल, मग कोर्टाने पण त्यांच्यासोबत चुकीचंच केलं. आता आपण काय मजा घ्यायची त्यांची? त्यांना त्यांच्या जीवर सोडून देऊया ना. बाळा, मी तुला विचारत नाहीये जाऊ का नको. मी तुला ऑर्डर देतोय. चल. म्हणजे अर्थ विचारतोयस खालच्या जातीच्या शिकलेल्या अडाणी माणसा. अर्थ असा आहे की पुढचा आदेश येऊपर्यंत त्या चाळीत जे काही जसं काही आहे ते तसंच राहील. म्हणजे याचा अर्थ आपण लोक बाहेरच राहणार. हा, आता तुम्ही बाहेरच राहणार आणि तेही कायमचं बाहेर राहणार. निघूया उल्हासजी. हा? हा, आम्ही तुम्हा लोकांना बोललो होतो की आज रात्री आम्ही चाळीत येऊ आनंद साजरा करायला. आठवतंय ना? तर आजची रात्र आम्ही चाळीत येतोय आनंद साजरा करायला. आणि तुम्ही सगळे भिकारी तुमच्याच चाळीच्या बाहेर बसून आम्हाला आनंद साजरा करताना बघा. भीमराव, मजा येईल. मी पूर्ण प्रयत्न केले होते, पण तुम्हा सर्वांकडे लिखित मध्ये काहीच नव्हतं. मग आपल्या बाजूने मी काहीच सिद्ध नाही करू शकलो. भुवन काका, काका तुम्ही रडू नका. शांत रहा. पुढचा आदेश येईपर्यंत वाट पाहूया ना. मी बाबाला चाळीतनं बाहेर काढलं या लोकांनी.